टाइप्स ऑफ क्वाड्रिलॅटरल, चौकोनाचे प्रकार. त्याच्यामधला 6वा प्रकार पहा, आयसोस्केल ट्रॅपेजियम, म्हणजे समद्विभुज समलंब चौकोन. डायग्राम काढू आपण म्हणजे लक्षात येईल. तर ट्रॅपेझियम आणि आयसोस्केल ट्रॅपेझियम काय फरक आहे? तर याच्यामध्ये वन पेअर, साईडची वन पेअर कॉन्ग्रुएंट असते. अर्थातच आता इथे वन पेअर जी असते तर ती नॉन पॅरलल असते, तर ही पॅरलल पेअर आहे. आणि इथे पहा, नेम देतो मी अगोदर, क्वाड्रिलॅटरल ABCD in which side AB parallel side CD. चौकोन ABCD मध्ये बाजू AB समांतर बाजू CD. आणि इथे जर आता नॉन पॅरलल साइड्स म्हणजे समांतर नसणाऱ्या भुजा बाजू जर या एकरूप असतील, या बाजू जर एकरूप असतील, तर त्याला आपण आयसोस्केल्स ट्रॅपेजियम म्हणतो, म्हणजेच समद्विभुज समलंब चौकोन असं म्हणतो. पहा, इफ इन अ ट्रॅपेजियम नॉन पॅरलल साइड्स आर कॉन्ग्रुएंट, then trapezium is known as isosceles trapezium. पहा definition, if in a trapezium non-parallel sides are congruent, then trapezium is known as, trapezium is called as isosceles trapezium. मराठीमध्ये काय लिहिता येईल पहा, जर समलंब चौकोनाच्या समांतर नसणाऱ्या भुजा एकरूप असतील तर त्या चौकोनाला समद्विभुज समलंब चौकोन असे म्हणतात. पहा, जर जस्ट अ मिनिट, जर समलंब चौकोनाच्या समांतर नसणाऱ्या भुजा किंवा बाजू एकरूप असतील, तर त्याला समद्विभुज समलंब चौकोन असे म्हणतात.
समद्विभुज समलंब चौकोन असे म्हणतात. तर आता इथे पहा डायग्राम मध्ये, तर लिहिताना आपल्याला साइन मध्ये कसं लिहितात ते जरा समजावून घ्या. इन क्वाड्रिलॅटरल ABCD चौकोन ABCD मध्ये साइड AB पॅरलल साइड DC, साइड AB पॅरलल साइड DC, म्हणजेच बाजू AB समांतर बाजू DC किंवा CD आणि सेगमेंट AD किंवा साइड AD लिहिलं तरी चालेल. सेगमेंट म्हणजेच रेख AD कॉन्ग्रुएंट सेगमेंट BC then therefore quadrilateral ABCD is isosceles trapezium. म्हणजे चौकोन ABCD हा समद्विभुज समलंब चौकोन आहे. हा समद्विभुज चौकोन ABCD हा समद्विभुज समलंब चौकोन आहे. समद्विभुज समलंब चौकोन आहे. ओके. आता आपल्याला याच्या बाबतीत डायगोनल्स ऑफ आयसोस्केल ट्रॅपेजियम आर कॉन्ग्रुएंट, याचे जर डायगोनल पाहिले, त्याची लेंथ पाहिली तर ते कॉन्ग्रुएंट येतात. मी डायगोनल दाखवतो डायग्राम मध्ये. पहा, व्हर्टायसेस A आणि C जॉईन करायचे आहेत. इकडे B आणि D जॉईन करायचे आहेत. शिरोबिंदू सम्मुख शिरोबिंदू जॉईन करायचे, जोडायचे, आपल्याला कर्ण मिळतात. पहा, डायगोनल्स ऑफ, जस्ट अ मिनिट, diagonals of isosceles trapezium are congruent. Just a minute. Are congruent म्हणजे समद्विभुज समलंब चौकोनाचे, समद्विभुज समलंब चौकोनाचे कर्ण एकरूप असतात. कर्ण एकरूप असतात. आणि याचे बेस अँगल्स देखील कॉन्ग्रुएंट असतात. शॉर्टकट मध्ये इथे मी लिहितो, बेस अँगल्स आर कॉन्ग्रुएंट. म्हणजेच पायालगतचे कोन एकरूप असतात. पायालगतचे कोन एकरूप असतात.
हा बेस अँगल आता कोणते पहा, म्हणजे हा डीसी हा बेस घेतला तर बेस अँगल्स म्हणजे हा इथे पहा डायग्राम मध्ये हा आणि हा हे बेस अँगल्स, तर हे कॉन्ग्रुएंट असतात. म्हणजे अँगल एडीसी कॉन्ग्रुएंट अँगल बीसीडी पहा इथे अँगल एडीसी कॉन्ग्रुएंट अँगल बीसीडी. सिमिलरली हा जर बेस घेतला एबी तर हा आणि हा बेस अँगल होतो आणि मग ते पण कॉन्ग्रुएंट असतात. अँगल डीएबी किंवा बीएडी, अँगल बीएडी कॉन्ग्रुएंट अँगल एबीसी. तर हे आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. तर इथे आपण 2 प्रॉपर्टीज पाहिल्या तर ते आपल्या लक्षात असणं गरजेचं आहे. या झाल्या प्रॉपर्टीज, गुणधर्म. आता याचा एरिया काढण्याचा फॉर्म्युला जो आहे तो ट्रॅपेजियमचा आहे, तोच आहे. तर तो काय सेपरेट द्यायची गरज नाही. ओके. हा ठीक आहे. हा नेक्स्ट टाइप आहे काइट मीन्स पतंग. डायग्राम काढलेले आहे, आपण याला नेम देऊ ए बी सी एंड डी. तर काइटचं वैशिष्ट्य काय असतं पहा, आपल्याला पतंगाचा आकार पण माहिती आहे, पण आता इथे हे लक्षात घ्या, आकारावरून आपण पतंग म्हणतो, पण इथे सगळ्यात महत्वाचं तर ही एबी साइड आणि एडी साइड ह्या ऍडजस्टंट साइड आहेत, तर ह्या कॉन्ग्रुएंट असतात. म्हणजे जिथे बाजू एबी आणि बाजू एडी या लगतच्या बाजू एकरूप असतात, तसंच बाजू बीसी आणि बाजू सीडी या देखील लगतच्या बाजू एकरूप असतात. साइड बीसी आणि साइड सीडी या ऍडजस्टंट साइड देखील कॉन्ग्रुएंट असतात. तर हा महत्वाचा भाग. त्याच्यानंतर आपण याचे जर डायगोनल दाखवले तर ते डायगोनल कसे येतात पहा. कर्ण काढतोय मी इथे, हा कर्ण एसी आणि इथे कर्ण आहे बीडी. तर याच्यापैकी लार्जर डायगोनल जो आहे तो स्मॉलर डायगोनलला बायसेक्ट करतो, लक्षात ठेवा. म्हणजेच मोठा कर्ण हा लहान कर्णाला दुभागतो. म्हणजे इथे समजा हे दोन कर्णे एकमेकाला ओ मध्ये छेदत असतील तर हा बीओ आणि डीओ हे सेगमेंट कॉन्ग्रुएंट असतात. म्हणजे बीओ आणि डीओ हे जे दोन भाग आहेत तर ते एकरूप असतात, हे लक्षात घ्या. आता याच्या आधारे आपल्याला याची माहिती लिहायची आहे. माहिती देत असताना सगळ्यात महत्वाचं म्हणजे याच्या ऍडजस्टंट अँगल या क्वाड्रिलेटर मध्ये कॉन्ग्रुएंट असतात. 2 पेअर्स इथे पहा. तर ऍडजस्टंट अँगलचे असे आपल्याला 4 पेअर्स मिळतात, त्याच्यापैकी 2 पेअर्स कॉन्ग्रुएंट असाव्या लागतात. इफ 2 पेअर्स ऑफ ऍडजस्टंट साइड्स if 2 pairs of adjacent sides, 2 pairs of adjacent sides of quadrilateral are congruent or equal, then it is called kite.
म्हणजेच मराठीमध्ये आपल्याला सांगता येईल, ज्या चौकोनाच्या लगतच्या बाजूंच्या दोन जोड्या समान असतात, म्हणजे समान लांबीच्या, किंवा दोन जोड्या एकरूप असतात, त्या चौकोनाला पतंग म्हणतात. हा, आता याच्या महत्वाची प्रॉपर्टी एकच इथे आपल्याला द्यायची आहे, ती म्हणजेच इथे आपल्याला सांगता येईल की लार्जर डायगोनल इज परपेंडिक्युलर बायसेक्टर ऑफ स्मॉलर डायगोनल. पहा, लार्जर डायगोनल is perpendicular bisector of smaller diagonal. म्हणजेच पतंगामध्ये मोठा कर्ण हा लहान कर्णाला दुभागतो. लहान कर्णाला दुभागतो. आणि इथे महत्वाचं, अँगलच्या बाबतीत इथे पाहिलं तर हा अँगल आणि हा अँगल पहा. आता हा आणि हा काही कॉन्ग्रुएंट असणार नाहीये, पण आता इथे तुम्हाला फक्त ही एकच प्रॉपर्टी महत्वाची लक्षात ठेवायची आहे. लक्षात ठेवा, मोठा कर्ण हा लहान कर्णाला दुभागतो. तसा लहान कर्ण मोठ्या कर्णाला दुभागत नाही, हे लक्षात घ्या. आणि इथे हा अँगल जो आहे, लार्जर डायगोनलच्या दोन्ही साइडला असणारे जे अँगल आहेत तर ते एकरूप असतात. मोठ्या कर्णाच्या दोन्ही बाजूला, अपोजिट साइडला, विरुद्ध बाजूला असणारे कोण एकरूप असतात. म्हणजे एकच इथे जोडी, सम्मुख कोणांची एकच जोडी एकरूप असते. तर हा झाला पतंग. त्याच्यानंतर स्केलन. जस्ट अ मिनिट. स्केलन क्वाड्रिलॅटरल पहा. स्केलन म्हणजेच स्केलन क्वाड्रिलॅटरल म्हणजेच विषमभुज चौकोन. नावावरूनच लक्षात येते आपल्या. मी आता इथे शॉर्टकट मध्ये लिहितोय, आपल्याला वेळ कमी आहे, एवढ्यात हे संपवायचं आहे. स्केलन म्हणजेच विषमभुज चौकोन. विषमभुज चौकोनाची आकृती आपण कशी काढू शकतो, म्हणजेच त्याच्या चारही बाजू वेगवेगळ्या असल्या पाहिजेत. चारही बाजू वेगवेगळ्या लांबीच्या असल्या पाहिजेत, ही महत्वाची अट आहे. समजा ही बाजू इतकी आहे, त्याच्यापेक्षाही मोठी आहे, त्याच्याही पेक्षाही मोठी आहे, आणि त्याच्याही पेक्षाही मोठी आहे. थोडक्यात ह्या वेगवेगळ्या लांबीच्या आहेत. हे दाखवताना मी साईननी दाखवतो, चिन्हाने पहा. इथे इथे केलेलं आहे, इथे साईन पहा, प्रत्येक ठिकाणचं वेगळं वेगळं आहे, म्हणजे त्यांच्या लेंथ ज्या आहेत त्या वेगवेगळ्या आहेत, हे लक्षात घ्या. ही चिन्ह काय दाखवतात,
तर या क्वाड्रिलॅटरलच्या ऑल साइड्स डिफरंट लेंथच्या आहेत. जस्ट अ मिनिट. ए बी सी आणि डी. तर डेफिनेशन काय लिहिता येईल? इफ ईच साइड ऑफ क्वाड्रिलॅटरल if each side of quadrilateral having different length then quadrilateral is called as scalene quadrilateral. म्हणजे जर चौकोनाच्या सर्व भुजा वेगवेगळ्या लांबीच्या असतील, तर त्या चौकोनाला विषमभुज चौकोन असे म्हणतात. विषमभुज चौकोन म्हणतात. ओके, आपली वेळ संपलेली आहे. इथं हा टॉपिक संपलेला आहे. इथे इन क्वाड्रिलॅटरल एबीसीडी, AB is not equal to BC is not equal to CD is not equal to AD असं आपल्याला लिहिता येईल. ठीक आहे. तर इथे आपली वेळ संपलेली आहे. थांबू आपण इथे. 10वा टॉपिक आपला इथे संपलेला आहे. आणि वेळ संपली की तुम्ही दुसऱ्या लेक्चरला जॉईन व्हायचं आहे लगेच.